अरे माऊली ज्ञानोबर आहे, वयाच्या 23व्या वर्षी संजीवन समाधी आळंदीत घेतली आहे, काळाने नेलं नाही. जगद्गुरु तुकोबर आहे, वयाच्या 42व्या वर्षी सदैव वैकुंठाला गेले, काळाने नेलं नाही. ऐका, माझे नामदेव महाराज पांडुरंगाच्या चरणाशी समाधी घेतली, काळाने नेलं नाही. माझे नाथ बाबा पहिल्यांदा देह सोडला, अंतयात्रा निघाली, एका बाईची लेक नांदायला निघाली, भर अंतयात्रेत ती बाई बोलती झाली, याला काय आजच मरायचं होतं का? तटातट तिरडीच्या दोऱ्या तोडल्या आणि उठून बसले नाथ बाबा. बाई, माझ्या मरण्यानं तुझी लेक नांदायची राहते का? जा, मी परत कधीतरी मरतो. चलत घरी गेले. आता एखादा जर उठला तर उठन का? आता एखादा उठला तर भूत 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 अख्खं गाव गायब होईल. खांदेकरी सुद्धा तसाच फेकतीन आणि पळतीन. उठून बसले, परत मरतो. दुसऱ्यांदा काळ घ्यायला आला, जीव सोडला, अंतयात्रा निघाली. 4 खांदेकरी एकमेकात बोलायला लागले. का हो विसोबा पाटील, एवढा मोठा ब्राह्मण, ज्याच्या घरी कावडीनं भगवंत पाणी वाहत होता, ज्याच्या मुखातून अमृत वाहत होतं, एवढा वेदांत ज्याच्या ठिकाणी विसावलेला होता, मेला का नाही आणि चालला का नाही आपल्या खांद्यावर? ज्याला जिवंतपणी आपली गरज भासली नाही, मेल्यानंतर चालला का नाही खांद्यावर? काय म्हणावं माझ्या नाथ बाबांनी? अरे जिवंतपणी सुखानं राहून दिलं नाही, मरू तर सुखाने द्या आणि मला सुखाने जाळा तरी. अरे तटातट तिरडीच्या दोऱ्या तोडल्या आणि उठून बसले. का रे, माझं वजन होतंय का? अरे मसान भूमीपर्यंत नीट न्या ना, ठेवा खाली. परत खाली तिरडी ठेवली, चलत घरी गेले. जा, तुम्हाला माझं वजन होतंय, परत कधीतरी मरण. दुसऱ्यांदा काळाला माघारी लावलं. तिसऱ्यांदा मात्र काळ घ्यायला आला, तुझ्या संग यायचं नाही म्हणले मला. वीर विठ्ठलाचे गाडे कळी काळ पाया पडे. मग आपला विना आणि आपले चिपळे हातात घेतल्या, भजन करीत भगवंताचं नामस्मरण करीत गोदामाईच्या काठावर उभे राहिले. आई, या स्वार्थी लोकांच्या जाई मला खांद्यावर जायचं नाही. एक माझ्यामुळे एकीची लेक नांदायची राहते, माझ्यामुळे खांदेकऱ्यांना वज होत आहे, मला तुझ्या डोहात जागा दे. संजीवन समाधी, जल समाधी माझ्या नाथ बाबांनी घेतली. एकही संतांना मरण नाही. जे मरतात ते संत नसतात, जे मरतात ते जीव असतात. आणि म्हणून माझे स्वामी विवेकानंद वयाच्या 32व्या वर्षी गेले. माझा सर्जा भगतसिंग 4 दिवशी जातो आहे, माझे तुकोबर आहे म्हणतात. हे खरे वीर आहेत, हे खरे शूर आहेत. 23 वर्ष 5 महिने 26 दिवसाचा सर्जा होता. ज्या वयात आपल्या लेकरांना नीट बोलण्याची अक्कल नसते, त्या वयात भगतसिंग कुठे गेलाय? फासाचं दोरखंड गळ्यामध्ये. 9 वर्षाचं पोरग दारात खेळत होतं. आईने हाक मारली, ए भगत इकडे, हे पैसे घे, बाजारात जा, बाजार करून आण, तुला बघायला पाहुणे येतात. पूर्वी बालविवाह व्हायचे. भगतसिंग म्हणला, माझं लग्न पुन्हा संग करायचंय, जा गपचीप, बाजार करून आण, तुला बघायला पाहुणे येते, तुझं लग्न लावायचंय. काय म्हणावं त्या 9 वर्षाच्या पोरानं? आई, माँ अगर तूने मेरी शादी कर दी, माँ आई, तू अगर माझं लग्न केलं तर मला आयुष्यभर त्या बाईची सेवा करावी लागणार. आई, मी तर शपथ घेतली आहे, मला बाईची नाही, मला या माझ्या भारत आईची, भारत देशाची सेवा करायची आहे. मला आईची सेवा करायची, मला बाईची सेवा करायची नाही. माझं लग्न लावून दिलं तर आयुष्यभर त्या बाईची सेवा करावी लागणार. अरे मग त्या जालियनवाला बाग हत्याकांड घडला, रक्ताचा चिखल झाला, त्या इंग्रजांनी बेछूट असा गोळीबार केला आणि त्या ठिकाणी रक्ताचा चिखल झाला. तो चिखल रक्तानं माखलेला या 9 वर्षाच्या पोरानं हातात घेतला आणि ते पोरग शपथ घेतय, माँ एक ना एक दिन तेरे अपमान का बदला लेकर रहूंगा. आई, एक ना एक दिवस तुझ्या अपमानाचा बदला घेतल्याशिवाय हा भगतसिंग राहणार नाही. पुढं 22 वर्षाचं पोरग झालं. लाहोरच्या लढाईमध्ये मोठी क्रांती केली आणि त्याला कैद झाली. तिने तो जनरल डायर मारला गोळ्या घालून, कैद झाली. आणि मग कैदाचा पोशाख घातलाय त्या 23 वर्षाच्या पोरावर. कैदाचा पोशाख घातला आणि त्याची आई त्याला तुरुंगामध्ये भेटायला गेली. कुठल्या माऊलीला वाटेल की आपल्या लेकराला फाशी व्हावी म्हणून? कुठल्या आईला दिसल की आपलं पोरग कैद्याच्या पोशाखात आपल्याला डोळ्याने दिसावं म्हणून? अरे आईने जसं ते पोरग तुरुंगात पाहिलं, डसा रडायला लागली, लुळून जमिनीवर रडायला लागली. आतमधून भगतसिंग म्हणतोय, आई कशाला रडतेस गा आई? अरे रडू नकोस आई, आई रडू नकोस आई, तू एका शूरवीराची आई आहे. वीर विठ्ठलाचे गाडे कळी काढ पाया पडे. आई रडू नको आई, तू जर आज या जेलमध्ये रडली नाही, हे हरामखोर इंग्रज तुझ्याकडे बोट करते नाही आणि म्हणतील ते पहा भगतसिंगाची माय
कशी रडते हंबरडा फोडू फोडू. आई आई या लोकांना कळू दे आई, या भारत देशात जन्माला आलेल्या पोरांना यांचं जीवन महत्वाचं नाही. आई या भारत देशातल्या पोरांना हा भारत देश स्वातंत्र्य होणं महत्वाचं आहे. आई कळू दे या लोकांना. आई या भगतसिंगाच्या माईनं म्हणावा, बाळा मी तुला म्हणत होते लग्न कर, तू लग्न केलं असतं तुला लेकरं झाली असती ना, मग तुला कळालं असतं आई बापाचं अंतकरण काय असतं ते. या पोरानं काय म्हणावं, मा रोना नाही मा तू विरो की मा आहे. आई 20 दिवसांनी मला फाशी होणार आहे. आई बघा स्वतःचं मरण मागून घेणारे अवलादी आहेत. बघा मा आई 20 दिवसांनी मला फाशी होणार आहे. मला फाशी झाली नाही तर माझी लाश घ्यायला, माझं हे नरदेह घ्यायला तू यायचं नाही. माझी लाश घ्यायला काकांना पाठवायचं. आई तू जर आली ना तू रडशील माझ्या जवळ, माझ्या त्या थडग्याला बघून तू रडशील आणि इंग्रज माझी चेष्टा करतील ग. आई मला मेलेलं पाहून तू रडायचं नाही. काय प्रसंग असेल पहा, काय मरणाची अपेक्षा असेल. याचसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा. कुंडली धावा तृष्णेची या. 20 दिवस 10 दिवस 15 8 दिवस 5 दिवस 3 दिवस 2 दिवस 1 दिवस, उद्या सकाळी जी फाशी द्यायची आहे ते इंग्रजांनी ठरवलं आज रात्रीच याला मारून टाकायचा. उद्या जर काही नियम बदलला आणि हा जगला तर आपल्याला मारीन. आणि मग आदल्या रात्री फाशीची तयारी सुरू झाली. 8 तास 5 तास 3 तास 2 तास फक्त 1 तास फाशीला शिल्लक राहिलाय. काय जीवन असेल या शूरवीरांचं. अरे 1 तासानं ज्या माणसाला फाशी होणार आहे अंगातला शर्ट काढला फेकून दिला, लंगोट घातली लंगोट आणि जोर बैठका काढायला सुरुवात केली. कुणी 23 वर्षाच्या पोरानं ज्याला फाशी होणार आहे ते पोरग अरे लंगोट बांधतोय आणि जोर बैठका काढायला सुरुवात करतोय. आणि एवढ्यामध्ये तो जनरल डायर तिथे येतोय. अरे काय माणूस आहेस तू, इंग्रजांच्या दरबारात आहे, मृत्यूच्या मिठीत आहे, काळ तुझ्या जवळ येऊन उभा राहिला आहे आणि तू इथं जोर बैठका काढतोय. अरे येडा झाला का खुळा झाला. या 23 वर्षाच्या पोरानं म्हणावं, मला माहित आहे मी तासाभरानं मरणार आहे, तुम्ही मला फासावर लटकवणार आहे, पण माझी ही पुढच्या जन्माची तयारी आहे. मी आता मरणार आहे, पण इंग्रजांनो याद राखा परत या भारत भूमीमध्ये जन्माला येऊन परत तुमच्या नरडेवर येऊन बसणार आहे. हर हर तुकोबरा यांना वीर म्हणतात. वीर विठ्ठलाचे गाडे, काळही त्यांच्या पाया पडतो, कळी काळ पाया पडे. आणि मग काळानं त्यांच्या पाया पडावं ते वीर असे नेमकं काय करतात. घोष जय जय टाळी वाजवा. वा करती घोष जय जयकार, करती घोष जय जयकार, करती घोष जय जयकार, करती घोष जय जयकार, वा करती घोष जय जयकार, करती घोष जय जयकार, करती घोष जय जयकार. जळती दोषाचे डोंगर, जळती दोषाचे डोंगर, करती घोष जय जयकार, करती घोष जय जयकार. जळती दोषाचे डोंगर, जळती दोषाचे डोंगर, करती घोष जय जयकार, करती घोष करती घोष जय जयकार, जळती दोषाचे डोंगर, जळती दोषाचे डोंगर, दोषाचे डोंगर. टाळ्या वाजवा एकदा शूरवीरांसाठी. सुंदर प्रमाण महाराजांनी दिलं. काय करतात ते काळही ज्यांच्या पाया पडतो ते काय करतात. करती घोष जय जयकार.
जळतील दोषांचे डोंगर. अरे वाल्या कोळ्यासारखा ब्रह्महत्यारी तो भगवंताच्या नामानं तरतो. वाल्या कोळी हत्यारी नामे तरला तो निर्धार्या. नामाच्या पराक्रमानं तो हत्यारी तो वाल्याचा वाल्मिकी झाला. हे नामाचं महिमान आहे. आणि म्हणून असं पवित्र पावन असणाऱ्या भगवंताचं नाव घेतात ते. करती घोष जय जयकार जळतील दोषांचे डोंगर. घेताना 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 विठोबाचे पर्वत जळती बाबाचे हो पर्वत जळती बाबाचे. आणि म्हणूनही आजही मराठा बटालियन जे आहे आपल्या सीमेवरती, मराठा बटालियन जेव्हा मैदानात युद्धाला किंवा लढायला उतरतात पहिली गर्जना ठोकतात हर हर. बांगलादेशात पाठवू का सगळ्यांना? जोरात गर्जना झाली पाहिजे. उगा पाव खाऊन आत पाव झाल्यावानी करू नका. अजून माझ्या मूळ विषयाकडे आलोच नाही. हर हर माईकवर बोलू नका आता. जरा इथून आवाज येऊ द्या नरड्यातून. जी बोलणार नाही तिला उद्याच कोरोना झाल्याशिवाय राहणार नाही. मग बसा बेडक तपासित कवर बी. हर 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 हर. याच्याशिवाय असा मर्दानी बाज तयार होत नाही. शूरवीराची व्याख्याच मुळात हे. हर हर महादेव म्हणलं की असं रक्त उकळे हंता हातून हंत का नाही. सोपा खेळ नाही. एकाला एका हातात तलवार दिली आणि घोड्यावर बसवलं बाबा आणि त्याला म्हणलं लढकीला का युद्धात नेलं त्याला. भर युद्धात लढला. ते म्हणतो कळत नाही का दिसत नाही का एका हातात तलवार आहे दुसऱ्या हातात ढाले. माझे दोन्ही हात आता अडकून पडलेत गुतलेत. लढू कसा? मी तुला काय दांडे खेळायला दिले का? अरे लढू नको पळून तरी जा. ते म्हणतो दिसत नाही का घोड्यावर बसलोय कसा पळून जाऊ? मग घोडा काय तुला काय सोप्यासारखा बसायला दिलाय काय? ही सगळी आपली अशी अवस्था आहे महाराजा. 23 वर्षाचं पोरग. ते किती वय होतं त्याचं? 23 वर्ष 5 महिने 26 दिवस. माझा सगळ्यांना प्रश्न आहे. देवाला आपण महिला मंडळ देवाला फुल कसं वाहतो आपण? देवाला वाहताना फुल कसं वाहतो? सुकलेलं, चुरगाळलेलं, माखलेलं, जळालेलं, करपलेलं, मग टवटवीत ताजं. बरोबर आहे का नाही? बरोबर आहे का नाही? ऐका आता. तारुण्य हे टवटवीत फुलासारखं आहे. तारुण्य हे टवटवीत फुलासारखं आहे. मग देवाच्या चरणावर व्हायचं झालं तर तारुण्य व्हा. हाच खरा परमार्थ आहे. अरे सुकलेलं फुल देवाला व्हायचं नाही. 70 वर्ष म्हाताऱ्यानं संसार केला. सून आली. सून काय घरात मोजीना ओळकुटी घेऊन मंदिरात निघाला. सुकलेलं फुल देवाला कशाला व्हायचंय हो? सुकलेलं फुल कुठं न्यायचं आता? मशानभूमीत. तारुण्यामध्ये त्याग शोभतो. ऐका. अरे याच तारुण्यामध्ये त्याग शोभतो आणि त्यागानं तारुण्य शोभते. तरुणा भाग्यवंत तरुणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. तरुणा भाग्यवंत तरुणा भाग्यवंत तरुणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. नटे हरी कीर्तनात. नटे हरी कीर्तनात.
नटे हरी कीर्तनात तरना भाग्यवंत तरना भाग्यवंत तरना भाग्यवंत नटे हरी कीर्तनात तरना भाग्यवंत भाग्यवंत टाळी क्या बात आहे तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात आता आमची पोरं तमाशाला जात नाही आमची पोरं हरिपाठाला आणि कीर्तनाला येतात एवढा चांगला काळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात यायला लागलाय लक्षात घ्या माझ्या शिवबांनी काय संस्कार दिले आपल्या पोरांना प्रत्येक मुलीमध्ये आपली बहीण पहा प्रत्येक आईमध्ये आपली आई पहा आया बहिणींचं रक्षण करा मोठ्यांचा आदर करा आणि आपल्या धर्माचं रक्षण करा हे माझ्या छत्रपतीचे संस्कार आहेत लक्षात घ्या विठ्ठल हो आणि म्हणून माय बापांनो दुसऱ्या चरणामध्ये तुकोबराय म्हणतात करती घोष जय जयकार जळतील दोषांचे डोंगर पुन्हा जय जयकार या ठिकाणी सांगितला देव भरपूर आहेत आपल्याकडे किती देव आहेत आपल्याकडे सेंद्री हेंद्री दैवते कोणती पूजती भूते खेते आपल्या पोटाची रडते मागते प्रत्येक वड्यात आसरा आम्ही जन्माला घातल्यात का नाही ऐ आसरा घातल्यात ना पोराचं लग्न झालं की पोराला सांगते आमची माऊली जा जोडीनं जा आणि पीराचं दर्शन घे कोणता पीर हा काय पीर काय स्वतंत्र सेनानी होता का युद्धात लढला होता का याचं गाथ्यात नाव आलंय नेमकं हाय कोण हा मी अनेक गावात सांगत असतो स्वतःचं घरचं परमार्थ सोडून दुसऱ्याचा परमार्थ माणूस करायला गेला की नरकात गेल्याशिवाय राहत हा स्वतःचा संसार नीट करा जगाचं जग पाहून घेईन 33 कोटी देवता आपल्या हिंदू धर्मात आहे हा माफी मागून बोलतो पीर आणि फकीराच्या जर नादी लागलात तर नरकात गेल्याशिवाय राहणार नाही लक्षात घ्या आणि आज मायबापांना सांगतोय लेट एंट्री झाली पण अशी झाली जणू काही प्रतापगडाचा बुरुजच आलाय माझ्याजवळ कुठल्या पीराच्या फकीराच्या नादी लागण्यापेक्षा 33 कोटी देवता म्हणजे 33 प्रकारचे देवता आपल्याकडे लक्षात घ्या प्रत्येक देवाच्या दर्शनाला गेले की आपल्याला काहीतरी बोध प्राप्त होतो नाव नेमकं कोणाचं घ्यायचं ऐका कॉम्बिनेशन ऑफ 3 गॉड म्हणजे कोणता देव कॉम्बिनेशन ऑफ 3 गॉड दत्त भगवान दत्त हा त्यांच्याकडे गेल्यावर काय बघायला मिळतं 3 मुख आहेत 6 हात आहेत हा 3 शिरे 6 हात तया माझे दंडवत त्यांच्याकडे गेले की 24 गुरु केले वेश्याला सुद्धा गुरु मानले म्हणजे दत्त आपल्याला सांगतात माणसानं गुरु करा गुरु करा गुरु करा दत्तात्रेयांनी मधमाशीला सुद्धा गुरु केलंय हा पायामध्ये कुत्री वित्री आहेत गाया पाठीमागं चरत्यात देवाकडे बघितलं की आपल्याला बघायला मिळतं ऐका गणपती बाप्पा गणपती बाप्पाचे पप्पा कोण गणपती बाप्पाचे पप्पा महादेव बडा देव सब देवन का बाबा गणपती बाप्पा बघितलं की मोठी ढेरी सुपासारखे कान सोंड आहे हा कान कशासाठी आहे सुख करता दुःख हरता देवा आम्हाला सुख दे आमचं दुःख प्रत्येक जीवाचं दुःख गारानं त्याच्यापर्यंत जायला पाहिजे सुपासारखे कान आहेत हा रिद्धी आणि सिद्धी शुभ आणि लाभ शुभ लाभ त्याला पुरे आहेत रिद्धी सिद्धी त्याच्या 2 बायका आहे प्रत्येक जण काय मागतोय देवाला सुख आम्हाला दे आमचं दुःख तू तुझ्या पोटात घे हा तुझ्या ढेरीत घे हे गणपती का गेल्यावर आपल्याला बोध प्राप्त होतो ऐका महादेवगड गेल्यावर काय आपल्याला बघायला मिळतं महादेव कणकेश्वर महादेवाच्या दर्शनाला आपण वर गेलो काय आपल्याला बघायला मिळतं अंगावर भस्म लावलंय भस्म म्हणजे काय महादेव आपल्याला सांगतोय पिंपळगाव कोंजिरा मधल्या माझ्या आयांनो किती लिपस्टिक हमाम ब्युटी पार्लर मध्ये जा किती नटा एक दिवस तू मेल्यानंतर तुझीच राख कणकेश्वर महादेव अंगाला चोळणार आहे भस्म महादेव लावतात अजूनही तुम्हाला पाहायचं असेल तर महाकालेश्वर उज्जैन 12 ज्योतिर्लिंगापैकी एक तिथं रोज पहाटे 3:45 वाजता भस्म आरती होते रोज उज्जैन नगरीत एक माणूस मरतो त्याची ताजी राख महादेवाला ती फडक्यात घालून त्याच्यावरती असं भस्म आरती त्याला म्हणतात महादेवाकडे बघितल्यानंतर काय बोध मिळतं आपल्याला
हा गळ्यामध्ये सर्प आहे. स्वयं महेश तनया गणेश सखा धनेश शस्त्रू नगेश तथापि शंभू भिक्षम कार्यम टनती. स्वतः महादेव, त्यांचा मुलगा कोण? गणपती. किती श्रीमंत आहे महादेव. आणि महादेव राहायला कुठे? तुमच्या गावात मशानभूमी आहे का? आहे का? एक वेळेस रघुनाथ बाबाच्या मंदिरात जरी दर्शनाला नाही गेला तरी चालेल, माफी मागून बोलतोय, पण गावातल्या मशानभूमीला येता जाता पाया पडत जा. जो माणूस गावातल्या मशानभूमीच्या पाया पडतो त्याला पाप करण्याची वृत्ती होत नाही. हा, त्याला पाप करण्याची इच्छाच होत नाही महाराज. का होत नाही? कारण त्या मशानभूमीमध्ये माझे महादेव राहतात. काय गरज आहे का महादेवाला राहायची? 1 BHK 2 घ्यावा का नाही महादेवानी? कुठं राहतात महादेव? मशानभूमीत. महादेव मशानभूमीत राहतात, अंगाला भस्म लावतात, निर्गुण निराकार परमात्मा आहे. उगा आता म्हणतात भस्म उठी रुंडमाळा, हा व्याघ्रंबर घातलेलं वगैरे म्हणतात. एकदा गंमत झाली, सांगतो आणि पुढे चालतो पटकन. गंमत अशी झाली, पार्वती माता आणि महादेव बाबा शेजारी बसलेले कैलास पर्वतावर. नीट ऐका, सर्वांनी लक्ष द्या. भुका लागल्या का? ऐका, लागल्यात मला माहित आहे. पार्वती आणि महादेव शेजारी शेजारी बसलेले, आणि तेवढ्यामध्ये पार्वती मातेनं आपल्या महिला मंडळ, तुम्ही बाजारात गेल्यानंतर तुमच्या खांद्यावर असं एक लटकवलेली एक वस्तू असते बघा, बगलात असते. काय म्हणतात तिला? काय म्हणतात? परशी. ती पार्वतीकडे बी होती. परसाचा लय नाद बाया माणसाला, तिच्याकडे बी होती. ती दोघं नवरा बायको कैलास पर्वतावर बसले, आणि पार्वतीच्या काय डोक्यात आलं, तिने त्या पर्समध्ये हात घातला. आता पार्वतीकडे जरा भारीतली पर्स होती, त्या पर्सचं नाव होतं झापूक झुपूक पर्स. बुक्के टेंगुळ झापूक झुपूक पर्स. मग त्याला मॅग्नेट असतं, असं ती सोडली का ती झपदिशी लागते अशी, नाही का? झापूक झुपूक. तुमच्याकडे नसत्या आहेत का? आहेत बुवा तुमच्याकडे. तिने त्या पर्स मध्ये हात घातला आणि मोबाईल बाहेर काढला. तिच्याकडे बी मोबाईल होता. आता शेवटी भगवंत आहे ते. मोबाईल बाहेर काढला, व्हॉट्सअप मध्ये गेली, व्हॉट्सअप चालू केलं आणि स्टेटस मध्ये गेली. लक्ष्मी मातेचं स्टेटस कुणाला दिसलं? पार्वतीला कैलास पर्वतावर दिसलं. लक्ष्मी मातेचं स्टेटस तिने ओपन केलं आणि त्याच्यावर लिहिलेलं होतं. नितीन बाबा, काही लोकांना लई नाद आहे. कुठं जायचं म्हणलं की ऑन द वे, ऑन द वे, ऑन द वे, ऑन द वे, भुर्र लिहितात का नाही स्टेटसवर लोक. ते लक्ष्मीने स्टेटस टाकलं होतं, ऑन द वे कैलास पर्वत विथ माय हजबंड. तिनं काय लिहिलं? ऑन द वे कैलास पर्वत विथ माय हजबंड. आणि तिचं स्टेटस वाचलं कुणी? पार्वतीनं. बाया 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 म्हणली, लक्ष्मी कुठं निघाली? आमच्या घरी विथ माय हजबंड मध्ये तिचा नवरा बी आहे विष्णू. आणि तिचं लक्ष गेलं नवऱ्याकडे. ती महादेवाला म्हणली, महादेवा एक बाई आपल्या घरी येते, महादेवा पाया पडते महादेवा. अहो तुम्ही निर्गुण निराकार बाई माणसासमोर असं जाऊ नये, काहीतरी घाला अंगात. महादेव म्हणले, भाऊ मी असल्याचं काय, मी मोहमायाच्या पलीकडचा आहे. काम क्रोधादीपासून मी त्याच्या पलीकडचा आहे. काम पात कपलो बाबारा क्रोध पित वित छाती जारा अप्रीतिकर रौजपतीनी भाई बचत संधी पाप दुःखदायी. या जगात सगळे शेवटी जे शिल्लक राहील तो मी आहे. काय सांगितलं महादेवाने? काय सांगितलं? अरे माणूस जाळला, आयुष्यभर गुलाबजाम खात होता, तो जाळला, त्याची राख शिल्लक राहिली. ती राख म्हणजे मी आहे. कोण म्हणतंय असं? मग कशाला मला कपडे घालते? पार्वती म्हणली नाही जमणार, काहीतरी घालाच, काहीतरी घालाच म्हणली. मागच लागली. देव म्हणले जमणारच नाही, घाला काहीतरी. अरे घरात, आपल्या घरात जर एखादी बाई माणूस आलं आणि नवरा टावेलवर असला, सगळ्या बायांना अनुभव असन, नवरा टावेलवर असला आणि दुसरी बाई जर घरात आली तर ती बाई कशी फिसकते नवऱ्यावर? कळत नाही का? कानफड फोडू का? कपडे घाला. टावेलवर आताच्या बाया राहून द्याय ना, पार्वती कशी उघडा राहून देईन बुवा लक्ष्मी समोर? देवाला राहून देईन का? देव म्हणले मला तसलं काय जमणार नाही, तुला बघ काय जमत असलं तर. आता तुला बघ म्हणलं, पार्वती मातेसमोर पंचायतच झाली. पार्वती मातेनं काय केलं? असेच देवाच्या अंगावर भरपूर सर्प होते, आहे का नाही? ते वड्यामध्ये एक सर्प असतो बघा पाण्यात, त्याला काय म्हणतात तुमच्याकडे? असा पातळ असतो बघा, दिसायला सुंदर दिसतं. काय म्हणतात त्याला? इरुळा. इरुळा. इरुळ्याला हाक मारली, नंदी जा म्हणली 5-50 इरुळे धरून आण. आता इरुळा कशाला? महादेवाला करगुडच नव्हता अंगावर. पार्वती म्हणली व्याघ्रंबर बांधायचं म्हणजे काय पाहिजे? करगुडा पाहिजे. काही माझ्या समोर बसलेत त्यांच्या कमरेला करदोडा नाही.
असले भामटेत ते जे करदुडा अंगावर घालत नाही पुढच्या वर्षी टोल नाक्यावर उभा राहतात पुढच्या जन्मात ए दे ना रे ए चिकने दे ना 10 दे 20 दे 50 दे ना रे करगुडा घालत जा. आता आम्ही महाराज लोक काय पट्टा विट्टा लावत नाही. करगुड्याचं खरं महत्व आमच्या महाराज लोकांनाच माहिती आहे काय तेव्हा. खरंय का नाही. किती ताईट धोतर बांधा जवळ त्याच्यावर करगुडा चढत नाही तवर सेफ वाटत नाही. करगुडा घातला तरी कुठे मोकळं होईन बाबा. आणि एकदा करगुडा चढवला की 10 लोक लोंबले तरी निघायचं नाही धोतर आमचं. 10 लोंबले तरी धोतर बाजूला सरकणार नाही करगुडावर चढल्यावर. पार्वती म्हणली महादेवाला नाही तर बांधावं कसं व्याघ्रंबर. मग इरुळा बांधला कमरेला. इरुळा महादेवाच्या कमरेला इरुळा बांधला. व्याघ्रंबर गुंडाळलं. ते नवरा बायको तिथं आले. आता नवरा बायको काय एमिटीवर बसून येणार आहेत का. फटफटीवर येणार आहे का. R15 यामाहा कशावर येणार. विष्णू भगवंतांनी स्वतःचं वाहन आणलं. त्या वाहनाचं नाव गरुड. आता जसा गरुड पाहिला करदुड्यानं ताण द्या मेंदूल ताण द्या जरा. गरुड कुणी पाहिला आधी महादेवाच्या करदुड्यानं. करदुडा कोण होता इरुळा. जसा करदुड्यानं तो गरुड पाहिला वदनी कवळ घेता ते आठवलं. आता नाश्त्यावरीच कार्यक्रम होणार आपला. करदुडा लागलाय वळवळ करायला. महादेव म्हणायचे गप 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 थिर्रा थिर्रा थिर्रा. करदुडा जसा जसे ते लक्ष्मी विष्णू जवळ जवळ यायचे तसा करदुडाला घाम फुटायचा. मेलो आता. आता मी माझा मोबाईल उघडणार महादेवाला व्हॉट्सअपला मेसेज टाकणार. महादेव मग 4G 5G नेट चालू करणार. करदुड्याचा मेसेज वाचणार. तवर तवदनी कवळ घेता यो आपल्याला खाऊन टाकणार. जसा गरुड जवळ आला करदुड्याला काय आता सहनच व्हायना. जशी करदुड्याने वरून उडी मारली तसा त्याने वडा गाठला डायरेक्ट. महादेव परत मोकळे. जसे महादेव मोकळे तशी पार्वती माता मनाला लाजली. आणि मग महादेव उपदेश करतात पार्वतीला. पार्वती तुला सांगत होतो हे मी स्वतःसाठी नाही या पिंपळगाव कोंजिरी मधल्या सगळ्यांना मी आज आव्हान उपदेश करतोय. माणसांनो लिननचे कपडे घाला. इस्त्रीशिवाय फिरू नका. पण तू उघडा आलाय ना एक दिवस जसा आलाय तसाच तुला जावं लागणार आहे. कशासाठी तू भावकीत भांडणं करतो. सख्या भावाला तू बोलत नाही. उघडा आलास उघडा तुला जायचंय. हे माझ्याकडे बघून मी जगाला शिकवतोय. लक्षात घ्या. महादेव बडा देव सब देवन का बाबा. मग नाव कुणाचं घ्यायचं आहे. विटेवरी ज्याची पाऊली समान तोच एक दानशूर दाता. त्या अमुता विठ्ठल प्रचंड इतर देवाचे न पाहू तोंड. एका विठ्ठला वाचून न करू अनेक भजन. त्या पांडुरंगाशिवाय मी दुसऱ्या तिसऱ्याचं भजन करणार नाही. आणि त्याचं काय एकदा भजन केलं तर काय वीर विठ्ठलाचे गाडे कळी काळ पाया पडे. करती घोष जय जयकार जळतील दोषांचे डोंगर. वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे पंढरीश परमात्मा पांडुरंगाचं भजन धावते वेगामध्ये सेवेला पूर्णविराम. हात वर करा सर्वांनी. दर्या खोऱ्यात कड्या कपारात लपलेले मावळे 10-20 मिनिटं शिवचरित्रावर बोलून जाईन. काय 10 मिनिटं 20 मिनिटं नाही पण थोडा आपला चाना चुना हाणून जाईन. काय अडचण नाही. हात वर करा. ते बघा मागच्या मावशीने तर पुढचीच डोक्यावर हात ठेवले. रात्री 9 वाजता आशीर्वाद द्यायचा काय आता. करा हात वरती. माग झाडाखाली बसलेले क्या बात आहे. राहू दे आता रात्रभर. काय रक्त आहे आपल्या अंगात. ज्ञानोबा तुकोबाचं रक्त आहे आपल्या अंगात. आपल्या अंगात रक्त कुणाचं आहे. धर्मवीर संभाजीराजांचं. 42 दिवस त्या औरंग्याच्या दरबारात हाल हाल सहन करून रक्ताचा थेंब. अरे मैं 1000 बार जीऊंगा 1000 बार मरूंगा लेकिन औरंग्या कभी मुसलमान धर्म नहीं स्वीकार करूंगा. अशी टरकारी फोडणारा वाट धर्मवीर संभाजीराजे. त्याचं रक्त आपल्या अंगात आहे. लक्षात घ्या. करा हातवर. अजून झालंय कुठं आपलं. मागच्या वर्षीच बोलून गेलो होतो. मला नाही बोलवलं तरी चालेल पण बोलवलंय. म्हणजे मागच्या वर्षी कमी तासले होते आता जास्त तासून जातो जरा आहे का नाही. म्हणजे पुढच्या वर्षी करा हातवर.
जोपर्यंत नीट तुम्ही करीत नाही तो पण काय पुढे जाणार नाही बाबा भाऊ. करा हातवर करा. कळी काळ पाया पडे ऐका. अरे पन्हाळगडावरून हातवर करा. तुम्हाला शपथ आहे रघुनाथ बाबाची, शपथ आहे तुम्हाला कनकेश्वर महादेवाची, आणि शपथ आहे तुम्हाला हिंदवी स्वराज्याची. प्यांगाळलेली मनगटन फडफडणारी छातड आपल्या काहीच कामाची नाही, त्या संसाराच्याही कामाची नाही आणि परमार्थाच्याही कामाची नाहीत. हातवर. 55 वर्षाची म्हातारी घरात एसीची हवा खाते, 60व्या वर्षी अटॅक येऊन मरते, 80 वर्षाचा म्हातारा आळंदी पंढरीची पायवारी करतोय, अजून ठणठणीत आहे. प्यांगाळलेली माणसं आपल्याकडे चालत नाही. अरे 65 वर्षाचा तरुण बांड म्हातारा त्या गजापूरच्या घोडखिंडीमध्ये बाजीप्रभू देशपांडे त्याचं नाव आहे आणि त्याचं वय आहे 65 वर्ष. काय ताकद असं अंगामध्ये. हातवर करा. ते माग बसलेले गजापूरच्या घोडखिंडीमध्ये आता पिंपळगाव कोजिराला घेऊन जाणार आहे मी. एक जण असं करते, चलू दे चलू दे तुझं चलू दे चलू दे, पुढच्या वर्षी तुला बघतेच कुणी नारळ दिलाय तुला यंदाचा. करा हातवर. 65 वर्षाचा तरुण बांड म्हातारा घोडखिंडीमध्ये तो सिद्धी मसूद बोलताय, ए उस बुड्ढे को मारो, उस बुड्ढे को मारो. बाजी म्हणतात, हे सिद्ध्या, अरे तू तुझ्या जिंदगीवर माझ्या शिवाजी राजानं मला काय कमी केले कर. अरे तू तुझ्या जिंदगीवर. तेवढ्यामध्ये माझे छत्रपती बोलतात, बाजी बाजी चला चला विशालगडावर चला, तुम्ही इथं थांबू नका. काय म्हणावं माझ्या बाजीनं, काय म्हणावं, वीर विठ्ठलाचे गाडे कळी काळ पाया पडे. बाजी बाजी इथं थांबू नका. बाजी बाजी तुम्ही मला परत जिवंत दिसणार नाही. बाजी बाजी प्रभूंनी काय म्हणावं ऐका. हातवर करा. राज राज आज जर मला तुम्ही गजापूरच्या घोडखिंडीमध्ये थांबून दिलं नाही, राज आज मला जर या गजापूरच्या घोडखिंडीत तुम्ही थांबून दिलं नाही राज, तर तुमच्या सोबत माझं नाव कुणी घेईन. राज राज माझ्या समाधीची जागा ठरली आहे. राज या गजापूरच्या घोडखिंडीमध्ये हा बाजी प्रभू समाधी घेणार आहे. आम्ही जातो आमुच्या गावा, आमुच्या राम नाम घ्यावा. राज तुकाराम महाराज म्हणून गेले, एक बीजा केला नाश, मग भोगिले कनीस, कळे सकळा हा भाव, लहान थोरावरी जीव, लाभ नवे फुकासाठी, केल्या वीर जीवासाठी, तुका म्हणे बळी, जीव दिला लाभ दुनी. हातवर. या गजापूरच्या घोडखिंडीत माझ्या समाधीची जागा ठरली. राज राज तुम्हाला शपथ आहे माझी. राज चालते व्हा विशालगडावर जा, तोफेचे 3 बार द्या, जोपर्यंत तोफेचा आवाज येत नाही साला एक बी गलीम या खिंडीतून वर विशालगडाकर येऊन देत नाही. माझे शिवछत्रपती निघून गेले आणि तेवढ्यामध्ये माझ्या बाजीनं हातामध्ये दांडपट्टे घेतले. कार 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 दिन 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 रुको रुको मारो मारो, इस बुड्ढे को मारो, इस बुड्ढे को मारो. आणि तेवढ्यामध्ये धनुष्याला बाण लागला गेला. सुई 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 करीत बाण माझ्या बाजीच्या कंठामध्ये बाण घुसला रे. अरे बाजी प्रभू देशपांडे, गुळाच्या डेपेला मुंगळे डसावेत माझ्या बाजीच्या देहाला. अरे त्या गनिमांनी इतके जखमा केला, इतके घाव केले, शेंदूर पासल्या हनुमानासारखा बाजी दिसत होता रे. त्या अवस्थेमध्ये बाजी प्रभू देशपांडे खाली पडले आणि खाली पडलेल्या बाजींनी विचारले, हे राजे विशालगडावर पोहोचले का रे? या पिंपळगाव कोंजिऱ्यातल्या लोकांनी हात वर केले का रे? सांग रे, बाजी विशालगडावर पोहोचले का? तोफेचे 3 बार झाले का? सगळ्या मावळ्यांनी नकारार्थी माना हलवल्या. काय काय म्हणतोस रे, काय म्हणतोस? राजे गडावर गेले नाही, तोफेचे आवाज झाले नाही, मग हा बाजी मरतो कसा? कंठामध्ये बाण घुसलाय आणि बाजी प्रभू परत उठून उभे राहिले. हे सिद्ध्या, जोपर्यंत माझा महादेव विशालगडावर पोहोचत नाही तोपर्यंत हा बाजी काही खिंडीतून हटत नाही. तेवढ्यामध्ये राजा विशालगडावर गेले, तोफेचे 3 बार झाले. हातातले दांडपट्टे फेकून दिले, हातातले दांडपट्टे फेकून दिले.
गुळाच्या ढेपेला मुंगळे ढसावेत माझ्या बाजीच्या देहाचे तुकडे तुकडे करून टाकले त्या गनिमांनी पण बाजीच्या शेवटच्या श्वासातून उडालेल्या मातीच्या कणाला बाजी सांगत गेले जा विशालगडावर सांगा माझ्या राजाला बाजी नुसता मातीत नाही गेला मातीसाठी गेला मातीत मरणारे काही असतात मातीसाठी मरणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे असतात हर हर आता अजून ताणवलं तर खालून दगड यायला बसले विठोबा हरि जय 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 विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई 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 बोला कुंडली कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ के खबर घुमाई खबर केले का हात खाली केले कोणी सांगितले होते करा करा असं रक्त गरम झालं असं सगळ्यांचं आता माझी वास्तविक पाहता वेळ झाली 5-6 मिनिटं वर झालेत ए पोरांनो खाली बसा रे 2 मिनिटं खाली बसा तुम्हाला टेंगे दाखवतो बसा कीर्तन झाल्यावर खाली बसा कोणाला वाटते बरं अजून 5-6 मिनिटं मी बोलावं हात वर करा बरं नितीन बाबा यांना वाटते अजून 5-1 मिनिटं बोलावं म्हणून विठ्ठल विठ्ठल माय बापांनो अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये माझे तुकोबराय म्हणतात वीर विठ्ठलाचे गाडे कळी काळ पाया पडे करती घोष जय जयकार जळतील दोषांचे डोंगर आणि मग दोषांचे डोंगर झाल्यानंतर काय एकानं म्हणलं वीराकडे तर तलवारी लागतात भाला लागतो सगळे हत्यार लागतात तुमच्या साधू संतांकडे नेमकं काय आहे काय आमच्या संतांकडे आहे पहिलं हत्यार आहे दया नावाचं दुसरं हत्यार आहे क्षमा नावाचं तिसरं हत्यार आहे शांती नावाचं दया क्षमा शांती हे 3 शस्त्र कोणाच्या हातात आहेत आमच्या संतांच्या हातात या दया क्षमा शांती बाण अभंग हे हाती बस हा अभंग रूपी बाण आमच्या संतांच्या हातात आहे आम्हा घरी धन शब्दांची रत्ने शब्दांचे शस्त्र यत्ने करू शब्दची आमुचे जीवीचे जीवन शब्द वाटू धन जन लोका हा मग दया क्षमा शांती आणि बाण अभंग हे हाती अभंग रूपी शब्द रूपी बाण आमच्या हातामध्ये आहेत आणि म्हणूनच करती घोष जय जयकार जळतील दोषांचे डोंगर आणि शेवटच्या चरणात तुकोबराय म्हणतात की यांच्यासारखा बळी जगात दुसरा कोण नाही तुका म्हणे बळी त्याची एक भूमंडळी या भूमंडळामध्ये यांच्यासारखा शूरवीर बलवान ताकदवान दुसरा कोणता नाही कोण जे भगवंताचं नामस्मरण करतात कोण जे देशाचं रक्षण करतात कोण जे गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घालतात कोण जे शिवरायांच्या सैन्यामध्ये हिंदवी स्वराज्य निर्माण करतात त्यांच्यासारखा बळी तुका म्हणे बळी बळी म्हणजे ताकदवान बळी म्हणजे शेतकरी राजासारखा बळी तो इथं नाही लावायचा तुका म्हणे बळी त्याची एक भूमंडळी मग ते काय करतात करती घोष जय जयकार जळतील दोषांचे डोंगर झालेली सेवा तुम्हा सगळ्या मायबापांच्या चरणी समर्पित करतो मायबापांनो आळंदी पंढरीची वारी करा त्यासोबत रायगडाची वारी करा कुणी कुणी रायगड किल्ला पाहिलाय हातवर करा बरं मी मागच्या वर्षी बी हेच सांगितलं होतं आणि आता बी हेच सांगतोय रायगड किल्ला पाहिल्याशिवाय मरू नका
रायगड किल्ला पाहिल्याशिवाय मेलात तर तुमच्या पिंडाला कावळा शिवणार नाही. 500 रुपयाच्या बॉन्ड पेपरवर लिहून घ्या. आळंदीला जाऊ नका, पंढरपूरला जाऊ नका, काशीला जाऊ नका. माझ्या पोरांनो, तिरुपती बालाजीला जाऊ नका, गरज नाही. हे इथून क्रुझर गाड्या करतात आणि कुठे जातात? तिरुपतीला. कशाला? केसो भादरायला. अरे तिरुपतीला जाऊ नका, जायचं झालं तर गाडी करून एकदा रायगडला या. त्या रायगडावर कोण आहे? शिखर शिंगणापूरचा महादेव आणि जगतजननी तुळजा भवानी त्या रायगडावर आहे. एकदा त्यांचं दर्शन घ्या. आणि बाबा नितीन बाबा, काशीचं मंदिर फोडलं औरंगजेबानं. ऐका, काशीचं मंदिर फोडलं औरंगजेबानं आणि माझ्या शिवरायांनी रायगडावरून त्याला पत्र पाठवलंय. त्या रायगडावरून जे पत्र पाठवलं त्या पत्राचा नमुना सांगतो, ऐका. औरंगजेब याद राख, आम्हाला शपथ आहे जगदीश्वर महादेवाची. हा जगदीश्वर कोण? तुमच्या गावात जसे कनकेश्वर महादेव डोंगरावर आहे तसं रायगडावरती डोंगरावर जगदीश्वर महादेव आहेत. मला शपथ आहे जगदीश्वर महादेवाची. औरंग्या, काशी विश्वेश्वराचं मंदिर जर तू परत फोडलं तर तुझं औरंगाबाद आणि बुऱ्हाणपूर धुराशिवाय दुसरं मी तिथं काहीच ठेवणार नाही शिल्लक. अशी धमकी माझ्या शिवरायांनी रायगडावरून औरंगजेबाला दिली. आणि या पत्राच्या नंतर इतिहासात कुठंच नोंद नाही की औरंगजेबानं परत काशीचं मंदिर फोडलंय म्हणून. म्हणजे महाराष्ट्र भूमीनं त्या काळात उत्तर भारतातल्या तीर्थक्षेत्रांचं रक्षण केलं आणि तो रक्षण करणारा राजा होता. त्या राजाचं नाव आहे द लिजेंड ऑफ छत्रपती शिवाजी महाराज. हा? आणि काय 33 कोटी देवता जिथं अडचणीत होते, माफी मागून बोलतो, बाबा आपली सगळ्यांची कुलदेवी कोणती आहे? जगतजननी तुळजा भवानी. ऐका, एवढा प्रसंग सांगतो. सांगू का थांबू? सांगू ना? बाबाची परवानगी आली बघा. आता सांगतो, 2 मिनिटात सांगतो आणि थांबतो. ऐका. आदिलशाहीचा दरबार भरला. तारीख किती वेळ आता लिहून घ्यायचं, टिपून घ्यायचं, काय अर्थ नाही. याच्या आधी प्रसंग सांगितला, बाजी प्रभूंचं सांगितलं ना विठोबा रखमाईमध्ये. तारीख किती वेळ वाळ लिहून घ्या. आषाढ शुद्ध पंचमी, आषाढ शुद्ध षष्ठी, आषाढ शुद्ध सप्तमी. त्या दिवशी तारीख होती 11 जुलै 1660, 12 जुलै 1660, 13 जुलै 1660. वार होता बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार. संध्याकाळी रात्री 10:35 पन्हाळगडावरून महाराज निघाले. सकाळी 5:18 गजापूरच्या घोडखिंडीमध्ये बाजी प्रभूंचं सैन्य पोहोचलं. अरे दुसऱ्या दिवशी दुपारी 2:30 वाजता माझ्या बाजी प्रभू देशपांडेंनी स्वतःचा देह त्या मातीत सोडला, त्या गजापूरच्या खिंडीमध्ये सोडला. या ठिकाणी तारीख लिहून घ्या. अरे अफजल खान, आदिलशाहीचा दरबार भरला. बडी बेगम साहेब कडाडली, कौन है वो दादा ये तकदीर बुलंद करने वाला जो उस काफिर शिवा को पकडकर हमारे पास ला सके. सगळ्यांच्या माना खाली गेल्या. एक दिप्पाड देह त्या तख्त्याकडे निघालेला होता. हा 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 हा, चीटी के जैसा मसल दूंगा, वो तो पहाड़ का चूहा पकड़कर घोड़े पर बांध कर लेकर आऊंगा. त्याचं नाव, त्याचं नाव जोरात, त्याचं नाव तुम्हीच घ्या, त्या बोकडाचं नाव. त्याचं खरं नाव आहे अब्दुल्ला खान. आदिलशाही का दाशी पुत्र, एक भटारणी का छोकरा. आदिलशाहीच्या दरबारात काम करणाऱ्या स्वयंपाकी बाईच्या पोटी जन्माला आलेला. स्वतःच्या ताकदीवर आदिलशाहीचा मातब्बर सरदार झाला. निघाला पाहिजे ते वेळा उचलला. बुत शिकंद, काफिर कुप्र शिकंद, मूर्ती पूजकांचा कर्दन काळ, काफिर हिंदूंचा कर्दन काळ स्वतःला म्हणत असे. निघाला. त्याचा पहिला मुक्काम पडला तुळजापूर. जगतजननी तुळजा भवानीच्या मंदिरामध्ये गेला. स्वतःच्या वकिलाला विचारलं, हे पंथी, भास्कर पंत कुलकर्णी त्याचं नाव. हे पंथी, कोण है ये? आई भवानीकडे हात केला, कोण है ये? त्या भास्कर पंतांनी सांगितलं, हुजूर ये मराठे की कुलस्वामिनी, आपल्या सगळ्यांची कुलस्वामिनी. ये मराठे की कुलस्वामिनी, भोसले की कुलदेवी, जगतजननी तुळजा भवानी. क्या क्या बोल रहा तू? ये है शिवा की तुलजी. शिवाजी इसका नाम लेता है, जगदम्ब जगदम्ब जगदम्ब. अरे देख क्या रहा मेरी तरफ, बेचिराग करो. एवढस छोटस तुळजापूर राख रांगोळी करून टाकले. अख्खं गाव पेटून टाकलं या औरंग्याने, अफजल्याने. इतक्यावर थांबला नाही. पण ती गाय लाव, गाय लाव, गाय. गाय मागवली, हातात तलवार घेतली, स्वतः तलवारीनं गाय कापली. आई भवानीच्या रावळामध्ये गाय कापली. गायचं कापलेलं मुंडकं स्वतःच्या डोक्यावर धरून ठेवलं. मुंडक्यातून
पडलेल्या रक्तानं स्वतःला अभिषेक करून घेतला. एवढा मानवतेचा क्रूर असणारा राक्षस, त्याचा दुसरा मुक्काम पडला पंढरपूर. पुंडलिकाला उचललं, चंद्रभागेच्या वाळवंटात फेकून दिलं आणि तिथेही रावळामध्ये पांडुरंगाच्या गाय कापली. असा थया 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 नाचत होता. आजा आजा शिवाजी, चिटिके जैसा मसल दूंगा शिवाजी. इकडे राजगडावर महाराज झोपलेले होते आणि महाराजांच्या स्वप्नामध्ये महाराजांच्या पाठीवर थाप पडले. हे शिवबा, शिवबा उठ, मी तुझ्या शमशेरीमध्ये प्रगट आहे. महाराजांनी डोळे उघडले, स्वप्नामध्ये पाहतात तर काय, जगतजननी तुळजा भवानी माझ्या शिवबाच्या स्वप्नामध्ये. हे शिवबा, त्या अफजल खानानं माझं मंदिर फोडलं बारीक आणि तू इथं काय झोपा काढतोस काय? शिवबा, मला तुझ्याकडून तो 32 दाताचा बोकड, तो अफजल खान बळी हवाय. शिवबा, तुमच्या घरात बोकड कापतात का नाही? कार्यक्रमाला कापतात का? पूर्वीचं माहित नाही, पण मराठ्यांच्या घरात आणि 18 पगड जातीतल्या हिंदूंच्या घरात बोकड कधीपासून कापायला सुरुवात झाली? या अफजल खान महाराजांनी कापला तेव्हापासून. हे शिवबा, काय झोपा काढतोस काय? मला तुझ्याकडून तो 32 दाताचा बोकड बळी हवा आहे. महाराजांनी आई भवानी स्वप्नात पाहिली. महाराजांचे शब्द आहेत, शिवाजी महाराजांच्या त्या काळातले शब्द ऐका. जय जयंती जय आदिशक्ती, जय काली कपर्दिनी, जय मधुकेटभ छलनी देवी, जय महिष विमर्दनी, जय चमुंड, जय चंडमुंड भंडासुर खंडिनी, जय सुरक्त, जय रक्तबीज बिड्डाल विहंडिनी, जय शंभू निशंभू दलनी भनिभूषण, जय जय भननी सरजा सम शिवराज कहे, देही विजय जय जगजननी, देही विजय जय जगजननी. अफजल खान प्रतापगडच्या पायथ्याला आला. त्या दिवशी तारीख वार वेळ लिहून घ्या. मार्गशीर्ष शुद्ध षष्टी अधिक सप्तमी, दत्त जयंतीच्या 4 दिवस आधी मार्गशीर्ष शुद्ध षष्टी अधिक सप्तमी, दिवसाच्या 8व्या प्रहरी दुपारी 2:15 त्या दिवशी तारीख होती 10 नोव्हेंबर 1659. त्या दिवशी मुहूर्त गुज मुहूर्त. त्या मुहूर्तावरती 2:15 प्रतापगडच्या पायथ्याला तो 32 दाताचा बोकड महाराजांनी 1.5 मिनिटात असा आडवा फाडून बाजूला फेकून दिलाय. आई भवानीचं मंदिर फोडणारा अफजल्या माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी 1.5 मिनिटात कणाकणाने मूर्ती भंगल्या तुळजा पंढरपुरी, वाघ नखाने खान फाडीला प्रताप दुर्गावरी. हे हिंदवी स्वराज्य आहे, लक्षात घ्या. आणि म्हणून जिवंतपणे काही नाही पाहता आलं तरी चालेल, माझ्या शिवरायांचे गडकोट पहा. रायगड किल्ल्याच्या पायथ्याला 24 तास तिथं अन्न छत्रालय आपलं चालू आहे. मागच्या वर्षी देखील निमंत्रण दिलं होतं. यंदा देखील एप्रिल महिन्यामध्ये शिवाजी महाराजांची पुण्यतिथी आहे. आज पिंपळगाव कोंजिरा गावाला एक संकल्प करून देणार आहे. माझे पोरांनो, करणार ना तुम्ही सगळे? करणार की नाही? चैत्र शुद्ध पौर्णिमा हनुमान जयंती आहे. ऐका, तुमच्या गावात मारुतीचा जन्मोत्सव पहाटे अवश्य साजरा करा, केलाच पाहिजे. पण त्याच चैत्र शुद्ध पौर्णिमेला, अरे 3 एप्रिल 1680 रायगडावरती माझे राजे आपले सगळ्यांना सोडून गेले. माझे महाराजांनी मृत्यूला कवडी मारली. माझे राजे काळासोबत निघून गेले. त्या दिवशी तारीख होती 3 एप्रिल 1680 आणि त्या दिवशी तिथी होती चैत्र शुद्ध पौर्णिमा हनुमान जयंती. पहाटे मारुतीचा जन्म आणि रायगडावर माझ्या महाराजांचा मृत्यू झाला. माझ्या पिंपळगाव कोंजिरातल्या पोरांनो, एक वेळेस शिव जयंती नाही साजरा करते आली तरी चालेल, पण माझ्या राजाचं पुण्यतिथी आपल्या पिंपळगाव कोंजिरा गावामध्ये साजरी करा. महाराजांना अभिवादन करा, महाराजांची आरती करा या चैत्र शुद्ध पौर्णिमेला. करणार ना तुम्ही सगळे? आता महाराष्ट्रभर कॅलेंडरवर महाराजांची पुण्यतिथी येत नाही. 2 वर्ष आधी काल निर्णय पेपरवाल्याला फोन लावून इतक्या शिव्या दिल्यात महाराज. तेव्हा यंदापासून चैत्र शुद्ध पौर्णिमेला शिवाजी महाराजांची पुण्यतिथी असते असं कॅलेंडर मध्ये छापून यायला लागले. ज्यांचं कॅलेंडर पाहतोय तिथं हेच पाहतोय की महाराजांची पुण्यतिथी यांनी छापली का नाही. लोकांना महाराजांची पुण्यतिथी माहित नाही. किती शोकांतिकाची गोष्ट आहे. आपल्या संभाजी राजांची समाधी हे बाळा कुठे रे, कुठे सांग, घ्या हाना माझं थोबाड सगळ्यांनी येऊन. एकाला विचारलं कुठे, तो म्हणतो तुळजापूर. संभाजी राजांची समाधी तुळापूरला आणि वडूला आहे. आपल्या पोरांना माहिती नाही. कुठं आपला परमार्थ आपण नेऊन ठेवला याचा विचार करा. म्हणून फार बोलण्यासारखं जास्त वेळ घेणार नाही. रायगडला एकदा अवश्य या.
त्या ठिकाणी माऊली ज्ञानोबा तुकोबरायांचं मंदिर आपण बांधतो आहे. शक्य झालं एक वीट प्रत्येक हिंदूंनी त्या मंदिराला बसवा. 365 दिवस अन्नदान चालू आहे. एक दिवस आपल्या वाढदिवसानिमित्त 2-4 केक कापता, तेवढेच या ठिकाणी अन्नदान तिथं करा. तुमच्या नावाने त्या रायगडच्या पायथ्याला शेकडो मावळे त्या ठिकाणी जेवतील असं या ठिकाणी सगळ्यांना अभिवादन करतो. सगळ्यांना या ठिकाणी आव्हान करतो. आणि किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धी गेले ते माझेची उरले पायीकपण. एवढं गोड सुंदर नियोजन तुम्हा सगळ्या टाळकरी माळकरी आमचे तुळसाई अक्का विनेकरी सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होऊन सेवेला या ठिकाणी पूर्णविराम. ज्ञानेश्वर मावली ज्ञानराज मावली तुकाराम